संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा फाटा येथे कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद व कापूस संशोधन संस्था यांच्या वतीने काल दिनांक 18 डिसेंबर रोजी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी गुलाबराव महाले उपस्थित होत। तसेच उद्घाटक म्हणून मनोज कुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा व प्रमुख उपस्थिती बाळासाहेब व्यवहारे, उपविभागीय कृषी अधिकारी खामगाव हे उपस्थित होते। यावेळी मनोज कुमार ढगे यांनी घनदाट कापूस लागवड पद्धत अवगत करणे तसेच शेतीसोबतच जोडधंदा करण्यावर भर द्यावा असे आवाहन केले। तर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अनिल गाभणे यांनी प्रकल्पाचे उद्देश समजून सांगितले व प्रकल्पाविषयीची माहिती दिली। जळगाव कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख विकास जाधव यांनी कापूस वेचणी पूर्ण झालेल्या कपाशीच्या अवशेषांचा कॉटन स्लेशरच्या मदतीने शेतातच बारीक करून जमिनीचा कर्ब वाढविण्याकरिता उपयोग करावा असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष परिश्रम गोपाल भाऊ महाले, प्रतीक नागपुरे, सागर पाटील, सचिन नावकार यांनी केले। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। पाऊस येतो किंवा निसर्ग हातातोडचा घास कधी कधी निसर्ग नेतो, परंतु देणारा तोच आहे। त्याच्यामुळे त्याला न्यायचा पण किंवा घेऊन जायचा कधी कधी अधिकार आहे, परंतु आपणच सगळ्यात बुद्धिमान प्राणी जो आहे तो माणूस आहे। अशामध्ये हे शेतीपूरक व्यवसाय जे ते आपण नक्कीच केले पाहिजे। दुधाच्याही बाबतीत जे आहे, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा नाशिक असेल किंवा आता आपल्याकडे सुद्धा जे दूध संकलन होतं, हे सगळं दूध बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जातं। आपल्याही जिल्ह्याला जवळपास 10 लाख लिटर रोजचं जर दूध पाहिजे असेल जिल्ह्यामध्ये, तर फक्त 2 लाख लिटरच आपल्याकडे दूध स्वतःच होतं। 8 लाख लिटर रोजचं दूध आहे ते बाहेरून येतं। आणि ही जी काही मोठी शहरं आपण म्हणतो किंवा पुणे किंवा नाशिक अशी जी पश्चिम महाराष्ट्रातली जी आपण शहरं की बऱ्याचदा आपण तुलना करताना त्या याच्याशी करतो, परंतु 1.5 एकराचा शेतकरी जरी असेल तरी त्याच्या घरी 10 जनावरं आहेत। 10 जनावरांना 1 ते 1.25 एकर जमीन जी आहे ती पुरेशी असते, त्याच्यात त्याची खादड चालते आणि उरलेल्या 15-20 एकरात त्याचं तरकारी सारखं जे भाजीपाला किंवा काय ते पीक सुरू राहतं, परंतु तो पूर्ण वेळ त्याच्यामध्ये एंगेज राहतो। मगाशी कुणीतरी सांगताना आपल्याला एका वक्त्याने सांगितलं की गाई पाळली म्हणजे आपल्याला बांधून ठेवल्यासारखं, कारण शेवटी जनावर सांभाळणं म्हणजे त्याच्यामध्ये 4 क्लस्टर आहे आपले, पातुर्डा, संग्रामपूर, शेगाव, वेगवेगळे वेगवेगळे क्लस्टर आहेत। हे पहिलं जे सीड आहे ते ॲक्च्युअल राशी कंपनीने दिलेले आहे लोकांना, म्हणजे जे 2-3 पार्टनर आहे। एक तर राशी सीड कंपनी आहे, एक आपला ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे।